नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील लाखो शेतकरी ज्या दिवसाची अनेक महिन्यापासून आतुरतेने वाट पाहत आहे, त्या शेतकरी कर्जमाफीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी बोलताना मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की राज्य सरकार 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर 22 जुलै रोजी पायलट तत्वावर पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मित्रांनो, 22 जुलै हा दिवस राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे, कारण या दिवशी दिवंगत नेते अजितदादा पवार यांची जयंती असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे याच दिवशी कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम अंमलबजावणी आणि अधिकृत यादी सरकारच्या निर्णयानुसार जाहीर होईल. आता प्रश्न असा आहे की ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार? 36,500 कोटी रुपयाचा या योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार? जूनमध्ये जाहीर होणारी कर्जमाफी जुलैपर्यंत का लांबली आणि पुढील काही दिवसात नेमकं काय घडणार आहे? चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार सुमारे 36,500 कोटी रुपयाच्या कर्जमाफी योजनेवर काम करत आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्याहीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र सुरुवातीला जून महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते, पण ती वेळेत का झाली नाही? यामागचं मुख्य कारण म्हणजे आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी. सरकारचा उद्देश असा आहे की कर्जमाफीची लाभ फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाकडून आयकराशी संबंधित माहिती मागवण्यात आली होती. हा डेटा वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याचा विलंब झाला. आता कृषी मंत्र्यांच्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून आवश्यक माहिती राज्य शासनाला प्राप्त झाली असून पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते 22 जुलै या दिवसाकडे. कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 22 जुलै रोजी पायलट तत्वावर पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्याचा सरकारचा मोठा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करून 30 जुलै पूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच बोगस बियाण्याच्या विरोधात सरकारने कडक कारवाई सुरू केल्याची माहिती या कृषी मंत्र्यांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस, दुष्काळ, कमी बाजारभाव आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आधीच मोठ्या संकटात आहे. त्यामुळे या कर्जमाफीकडे संपूर्ण महाराष्ट्र लागले आहे. आता 22 जुलैला पहिली यादी जाहीर होते का आणि 30 जुलै पूर्वी सरकारने दिलेला शब्द पूर्ण होतो का, हे येणारे काही दिवस स्पष्ट करतीलच. या संदर्भातील कोणताही अधिकृत निर्णय, यादी किंवा नवीन अपडेट जाहीर होतात सर्वात आधी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि शेती सरकारी योजना आणि कर्जमाफीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतं, सरकार 30 जुलै पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करेल का? तुमचं मत खालील होय किंवा नाही अशा कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.